हार्मोनल बदल हा आपल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. अगदी पिरियड्स यायला सुरुवात झाल्यापासून ते रजोनिवृत्तीच्या काळापर्यंत आपण हा अनुभव प्रत्येक वेळेला घेत असतो, अगदी प्रत्येक महिन्याला घेत असतो. मग कधीकधी ह्या सगळ्या हार्मोनल बदलाच्या वेळेला आपलं मन अस्थिर होतं, बेचैन होतं, हुरहुर नक्की कसली लागते ते कळत नाही, खूप चिडचिड होते, रागराग होतो, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सहन होत नाहीत, अगदी एकटं राहावंसं वाटतं, जगापासून लांब कुठेतरी पळून जावंसं वाटतं. किंवा काही जणांना मंथली सायकलमध्ये सुद्धा खूप वेदना होतात, खूप चिडचिड होते, खूप बेचैनी येते. आणि हे सगळं आपल्याला थांबवता येत नाही, कारण आपला रोजचा व्याप, आपले रोजचं जे काही रूटीन आहे, आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला पार पाडायलाच लागतात. मग अशा वेळेला आपल्या मन शांत ठेवण्याकरता किंवा ह्या हार्मोनल बदलाच्या काळात मन शांत राहण्यासाठी म्हणून मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल. कसं असेल हे मेडिटेशन, काय अनुभव असेल हा, हे जर तुम्हाला उत्सुकता असेल तर आपण भेटणार आहोत 7 मार्चला रात्री 9 ते 10 या वेळात. हो, 8 मार्चला असणाऱ्या महिला दिनाचं औचित्य साधून 7 मार्चला रात्री 9 ते 10 या वेळात खास स्त्रियांसाठी हे स्पेशल मेडिटेशन मी घेणार आहे. माझ्या सगळ्या सोशल मीडियावरती ती लिंक उपलब्ध असेल आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क केलात तरीसुद्धा ती लिंक तुम्हाला मिळेल. त्यामुळे कुठल्याही वयाच्या स्त्रियांनो, भले तुम्ही हार्मोनल बदलातून जात असाल नसाल, अगदी काही सिनियर सिटिझन बायकाही असतील की ज्यांचं हे सगळं सहन करून झालेलं आहे किंवा ही अवस्था त्यांनी पार केलेली आहे आणि त्यांना तरीसुद्धा भूतकाळातल्या काही आठवणी खूप त्रास देत आहेत, मन खूप अस्वस्थ असेल, त्यांनासुद्धा या मेडिटेशनचा उपयोग नक्की होणार आहे. कारण हे मेडिटेशनच आहे मन शांत राहण्याकरता. हार्मोनल बदलाच्या काळात मन शांत राहण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 7 चक्रांबरोबर जी काही सिस्टीम आहे आपली हार्मोनल सिस्टीम, त्याही अवयवांचं शुद्धीकरण आणि संतुलन करणार आहोत. उत्सुकता वाटते ना कसं असेल? चला तर मग लगेचच ही लिंक जी काय आहे ती सेव्ह करा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना जरूर पाठवा. भेटूया 7 मार्चला रात्री 9 ते 10 या वेळात.